समर्थ पाठ तिसरा मध्ये उपाय सांगणार आहे तुम्हाला। बघा काय करायचं आहे, तुम्हाला 11 कवड्या घ्यायच्या आहे, पांढऱ्या 11 कवड्या घेऊन त्या एका लाल कलरच्या कापडामध्ये ठेवायच्या आहे आणि नंतर ना देवी मातेला अर्पण करायचं आहे आणि देवी मातेला अर्पण करून तुम्हाला त्या कवड्यांवर सेवा करायची आहे। सेवा काय करायची, श्री सूक्त म्हणायचं आहे, व्यंकटेश्वर स्तोत्र म्हणायचं आहे, परत ना तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम 16 वेळेस म्हणायचं आहे। या सगळ्या सेवा झाल्यानंतर जर तुम्हाला येत नसेल तर युट्यूबवर लावून तुम्ही तिथं बसायचं आहे आणि हळद कुंकू त्याच्यावर अर्पण करायचं आहे। नंतर ती अशी पोटली तयार करून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे। वैशाख पौर्णिमेच्या दिवशी जर आपण असं केलं तर लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये आपल्या तिजोरीमध्ये कधीच पैशाची कमतरता राहत नाही, आपल्या पैशामध्ये वाढ होते, आपल्या कष्टाच्या मेहनतीत पैशामध्ये वाढ होते आणि आपल्याला सुख समृद्धी आपल्या घरामध्ये प्राप्त होते आणि लक्ष्मी मातेचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहतो असं म्हणण्यात आलेलं आहे। माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। स्वामी समर्थ।